या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील। पत्ता शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। शेळगे पुलाजवळ एसटी ट्रकची भीषण धडक, चालकासह महिला प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी। सोलापूर शहरातील मार्केट यार्ड परिसरातील शेळगे पुलाजवळ शुक्रवारी 31 जुलै रोजी पहाटे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत एसटी बस चालकासह एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय, तर 10 प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत। जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद धाराशिव पासिंगची एसटी बस क्रमांक MH14 LB 0380 समोरून जात असलेल्या ट्रकला क्रमांक MH13 AX 3949 मागून जोरदार धडकली। धडक इतकी भीषण होती की बसच्या चालकाच्या बाजूचा पुढील भाग पूर्णपणे चक्करचूर झाला। अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांच्या बॅगा आणि सामान रस्त्यावर विखुरलेले दिसून आले। स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले। या अपघातात एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे वय 43 वर्ष राहणार चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि महिला प्रवासी नागूबाई राम रेवगे राहणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचा जागीच मृत्यू झाला। जखमींमध्ये रामचंद्र प्रभाकर देवगे 57 वर्ष अंदूर, विकास प्रकाश पाटील 32 वर्ष आळंद जिल्हा गुलबर्गा, माणिक डागप्पा वायचळ 54 वर्ष तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर, रामलिंग ब्रह्मानंद कापसे 40 वर्ष धाराशिव, अभिषेक दीपक चव्हाण 25 वर्ष उमरगा, अनिकेत सुभाष राठोड वय 30 वर्ष सातारा, अभिजित अरुण चव्हाण 44 वर्ष नळदुर्ग, नागोराव किस्तू तोडसांग वय 37 वर्ष किनवर जिल्हा परभणी, अनुराधा अर्जुन चव्हाण 60 वर्ष तुळजापूर आणि तुलसीदास मनोहर पाचांगे 49 वर्ष गुंजोटी तालुका उमरगा यांचा समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस वाहतूक विभाग आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेनंतर सकाळी पोलीस उपायुक्त सृष्टी जैन यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज मुलानी, पोलीस उपनिरीक्षक नागेश एनपे आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती दिली। ट्रकमध्ये स्टील वाहतूक करण्यात येत होती। अशा वाहनांच्या पाठीमागे रेडियम किंवा लाल रंगाचा कापड बांधणे सक्तीचे आहे। हे जर लावले असते तर एसटी चालकाला आपलं वाहन सुरक्षितपणे हाताळता आले असते, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे। आता पोलीस तपास कशा पद्धतीने करतात हे पाहावे लागेल। सुरक्षित प्रवासावर पुन्हा प्रश्नचिन्ह। या भीषण अपघातामुळे एसटीच्या सुरक्षित प्रवासाच्या प्रतिमेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गेल्या काही दिवसात एसटी अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे। वाहन चालकांवरील कामाचा ताण, काही बसांची दुरवस्था, वेळापत्रकाचे दडपण आणि व्यवस्थापनातील त्रुटी या बाबींकडे लक्ष वेधले जात आहे। अपघाताचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होईल। मात्र अशा दुर्घटना टाळण्यासाठी एसटीच्या सुरक्षिततेसंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। रोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील। आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी MIDC पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर। आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी। येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील। चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम जसे अँगल, पाईप, चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध। प्रभाकर स्टील गज्जम येथे। प्रोप्रायटर श्री राजय्य प्रभाकर गज्जम। मोबाईल नंबर 94 23 59 12 59 किंवा 80 87 55 16 79। शाखा नंबर 1 पद्मशाली नगर MIDC अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर। शाखा नंबर 2 स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर MIDC सोलापूर। आजच भेट द्या।